नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल युनिक रेसिपी मराठीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत नवीन रेसिपी. आम्हाला माहिती मिळाली आहे बुलढाण्याहून 10-12 किलोमीटरवर असलेले नेहरूनगर येथील धरणावर फिशिंग सुरू आहे आणि इथे फिशिंग सर्व प्रकारच्या फिश आपल्याला अवेलेबल आहे. त्यासाठी खास आम्ही इथे आलो आहे आज आणि आपल्याला दाखवणार आहोत परत एक नवीन रेसिपी. आजच्या रेसिपीचे नाव आहे फिश तंदूर. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आपण बघत आहात व्हिडिओमध्ये इथे फिशिंग झालेली आहे आणि इथे सर्व प्रकारच्या फिशेस अवेलेबल आहे. यातून आपल्याला जे आवश्यक लागतात ते आपण फिशेस घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला गावरान पद्धतीने फिश तंदूर बनवायचे आहे. त्याकरता आपल्याला लागणार आहे लहान मीडियम साईजची मासे. त्यामध्ये आपण या मास्यापैकी निवडणार आहोत सुपरनस, जिलेबी आणि मृगळ अशा 3 प्रकारच्या माशांचं आपण आज फिश तंदूर करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, धरणावर आपल्याला जे उपलब्ध साधन झालीत त्या साधनांच्या मदतीने आपण या व्हिडिओत दाखवलेल्या फिशेस आहे त्या साफसफाई आणि कट करून घेणार आहोत. मित्रांनो, खास तुमच्यासाठीच आम्हा अस्सल गावरान पद्धतीने कमी साधन साहित्यामध्ये अतिशय चवदार रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत. आम्ही पुढील व्हिडिओमध्ये चिकन बिर्याणी, मटका मटण, बंजारा सोळे अशा प्रकारच्या नवनवीन वेगळ्या युनिक रेसिपी घेऊन येणार आहोत. यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला शेअर केल्यास आम्हाला नक्कीच नवीन युनिक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आनंद येईल, प्रेरणा मिळेल. आमच्या भागामध्ये या माशाला जिलेबी मासे म्हणतात. तसेच या माशाला सुपरनस असे म्हणतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याच्या पोटातली घाण साफ करून घ्यायची आहे आणि या प्रकारे असे कट्स लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये मसाला भरता येईल आणि तो मसाला त्यामध्ये टिकून राहील. या माशाला आमच्या भागामध्ये मृगळ, लालपरी असे म्हणतात. मित्रांनो, आपल्या भागामध्ये या माशांना काय नावे आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो, फिश कटिंग करणे झाले आहे. आपण मच्छीला, फिशला मसाले लावून घेऊ. तोवर आपले मित्र धरणाच्या काठावरील काडी कचरा आणि लाकडं जमा करणार आहेत. सहजतेने उपलब्ध झालेले मसाले धनिया पावडर, चिकन मसाला आणि मिरची पावडर आणि त्यामध्ये चवीनुसार थोडेफार मीठ यांचं आपण चांगल्या प्रकारे मिश्रण करून घेणार आहोत. आमच्याकडे इथे ताट, प्लेट काही नसल्यामुळे मित्रांनो आम्ही नॅचरल पद्धतीने पळसाच्या पानांची पत्रवाळ इथे तयार केलेली आहे आणि पळसाच्या पानावरच आपण हे मसाले मिक्स करत आहोत. बघूया, अतिशय नॅचरल पद्धतीने कमीत कमी साधन साहित्यामध्ये आपण अतिशय उत्कृष्ट आणि चवदार अशी फिश तंदूर बनवणार आहोत. मित्रांनो, आपण चवीसाठी त्यामध्ये टेस्ट चटपटा लागावा यासाठी लिंबूचा वापर करणार आहोत आणि थोडाफार तेल आवश्यकतेनुसार वाटल्यास आपण वापरणार आहोत. आपण फिशला मसाले लावणार तोपर्यंत आमचे सहकारी मित्र यांनी धरणाच्या काठावरील काडी कचरा वेचून आणला आहे आणि ते जाळ पेटवणार आहेत. हा जाळ थोडा शांत झाल्यावर, थोडे मध्यम आच असल्यावर आपण त्यामध्ये या फिश तंदूर करणार आहोत. आपण व्हिडिओत बघू शकता याप्रमाणे आम्ही या फिशला कट केलेल्या ठिकाणी मिक्स केलेला मसाला जो आपल्याला दाखवला होता तो मसाला असा व्यवस्थित पद्धतीने लावून घेणार आहोत सर्व फिशेसला. आता आपण जे बघत आहे ही सुपरनस फिश आहे माझ्या हातामध्ये. यानंतर आता ही जिलेबी फिश, आपण जिलेबी फिशलासुद्धा व्हिडिओत दाखवलेला मिश्रित केलेला मसाला आता लावत आहोत. 1 बाय 1 तिन्ही फिश. आता जी राहिलेली फिश आहे ती आहे मृगळ, ज्याला लालपरीही म्हणतात, मृगळ म्हणतात. अनेक भागामध्ये वेगवेगळे नावे असतात. याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीने
मसाले लावून घ्यायचे आहेत. या मसालेदार तंदूर फिशला, तंदूर मच्छीला आपण लिंबूचा चटपटा तडका देणार आहोत आणि यासोबतच त्याला थोडंफार तंदूर करताना तेलाचा सुद्धा तडका देणार आहोत. कारण की मित्रांनो, आपापल्या आवडीनुसार तुम्हाला आवश्यक वाटल्यास तेल वापरा, नाहीतर तुम्ही तेल नाही वापरले तरी अतिशय नॅचरल, अतिशय हायजेनिक पद्धतीने हे फिश तंदूर तयार होणार आहे. आता आपल्या मच्छीला मसाले लावून झालेले आहे आणि दुसरीकडे आमचे मित्र सहकारी श्री राम राठोड यांनी शेकोटी पेटवण्याला सुरुवात केली आहे. मित्रांनो, या जाळातील काड्यांनी पेट घेतल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा विस्तव तयार होईल त्या विस्तवावर आपल्याला खास म्हणजे जास्तीत जास्त मासे भाजायचे आहे, तंदूर करायचे आहे. चला तर मित्रांनो, आता बघा, आपण व्हिडिओत बघू शकता याप्रमाणे जाळ कमी झालेला आहे, थोडा विस्तव पडण्यास सुरुवात झाली आहे आणि आपण सुरुवातीला मासे त्यांच्यावर ठेवले आहेत तंदूर करण्यासाठी, भाजण्यासाठी. अतिशय हायजेनिक अशा ह्या फिश तंदूर आपल्याला मिळणार आहे. यांना वेळोवेळी आपण पलटी मारायचं आहे मित्रांनो. आता याप्रमाणे थोडं थोडं विस्तव पण कमी होईल आणि मासे भाजण्यास सुरुवात झालेली आपण बघू शकता. तुम्हाला आवश्यक असल्यास याप्रमाणे तुम्ही थोडं तेल पण त्यामध्ये वापरू शकता. परंतु मित्रांनो, हा सर्व आपल्या मनावर अवलंबून आहे, आपण तेल वापरायचं किंवा नाही वापरायचं. आपण तेल नाही वापरलं तरीसुद्धा ते अतिशय टेस्टी आणि चवदार ह्या माश्या लागणार आहे. व्हिडिओत बघितल्याप्रमाणे मित्रांनो, आपल्याला याप्रमाणे माशांना भाजून घ्यायचं आहे. अजून हे फिश तयार झालेलं नाही आहे, याला अजून थोड्या वेळ आपल्याला भाजून घ्यावं लागणार आहे. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळेनंतर आता ह्या फिश जवळपास तंदूर झालेल्या आहे, भाजल्या गेलेल्या आहे. आपण बघू शकता, आम्ही त्याला पळसाच्या पानाच्या मदतीने 2-4 वेळेस चांगल्या आलटून पालटून भाजून घेतलेल्या आहे. आता ह्या आपल्याला सर्व करण्यासाठी रेडी आहे. अतिशय नॅचरल पद्धतीने, अतिशय हायजेनिक आणि पौष्टिक अशी आपली फिश तंदूर कमीत कमी साहित्यामध्ये आम्ही तयार केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता मासे परफेक्ट तंदूर झालेले आहे. अतिशय नॅचरल पद्धतीने तयार केलं फिश तंदूर आपल्यासाठी सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे. आपण आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपले फिश तंदूर बनलेलं आहे. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी खास वेगवेगळ्या 3 प्रकारच्या माशांचे फिश तंदूर केलेलं आहे, कारण की सगळीकडे वेगवेगळ्या माशांची उपलब्धता असते. चला तर मित्रांनो, आता वेळ आली आहे आपल्या फिश तंदूरला टेस्ट करण्याची.
मित्रांनो, आम्ही खास आपल्यासाठी ही एक नवीन युनिक रेसिपी घेऊन आलो आहोत. बघू शकता मित्रांनो,